इथे आपण उपवासाचे आप्पे बनवत आहोत. त्यासाठी इथे शेंगदाणे पहिल्यांदा पॅनमधून भाजून घेतले. नंतर 1 वाटी वरी चांगली भाजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यात वरी भाजून घेतल्यानंतर अर्धी वाटी शाबू भाजून घ्यायचा आहे. थोडा हलकंसं गरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे भाजून. आता दोन्ही मिक्सरमधून बारीक करून काढायच्या आधी आपण शेंगदाणे बारीक करून काढून त्याचे कूट तयार करून घेऊ. आता नंतर ते वरी आणि शाबू पण बारीक करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून बॅटर करून घेऊ. त्याच्यामध्ये दही, शेंगदाण्याचा कूट आणि 2-3 छोटे बटाटे घेतलेले आहे साल काढून, ते असे व्यवस्थित किसून घ्यायचे. त्याच्यामध्ये मीठ, हिरवी मिरची टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. दही टाकल्यामुळे पाणी जास्त टाकण्याची गरज नाही. गोडं तेल घेऊन त्याच्यामध्ये सोडा मिक्स करून ते त्याच्यामध्ये टाका आणि आप्पे पात्राला तेल लावून त्याच्यामध्ये सगळे आप्पे घालून घ्या. 2 मिनटं आपल्याला आप्पे वाफवून घ्यायचे आहेत. नंतर उलटी बाजू करून बिना झाकता आप्पे पुन्हा खरपूस भाजून घ्यायचे आहेत. परत एकदा दुसऱ्यांदा असेच 2 मिनटं आपण आप्पे व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहेत. इथे आपले आप्पे तयार आहेत. उपवासासाठी ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.